नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण कोकणी पारंपरिक डिश बनवत आहोत, ती म्हणजे ठिकसणी रोटी किंवा त्याला तुकडी असंही म्हटलं जातं। ठिकसणीचा अर्थ म्हणजे तिखट। तर तिखट शंकरपाळी आपण असायला म्हणू शकतो, पण अतिशय खुसखुशीत बनतात, खमंग बनतात। तर सगळ्यात आधी इथे 2 कप मैदा मी इथे घेतलेला आहे। यामध्ये आपण घालतोय लाल तिखट। सो 2 चमचे लाल तिखट, हिंग अर्धा चमचा, पांढरे तीळ 1 चमचा, जिरं 1 चमचा, अर्धा चमचा ओवा, चवीपुरतं मीठ। हे सुके जिन्नस छान असे घोळवून घेऊयात, मिक्स करूयात। आणि आता यामध्ये घालतोय पाव कप गरम तेल। तर जेव्हा केव्हा ना मी नेहमी सांगत असते, पदार्थ तुम्हाला कुरकुरीत करायचा आहे तेव्हा गरम तेलाचं मोहन घालायचं। जेव्हा पदार्थ तुम्हाला खस्ता करायचा आहे, म्हणजे जसं की समोसा आहे, कचोरी आहे, तर त्यासाठी तेल तूप जे काही मोहन म्हणून तुम्ही घालता ते थंड रूम टेम्परेचरचं वापरायचं। आता हे मिक्स करूयात। आता हे तेल छान असं व्यवस्थित कंबाईन झालं की यामध्ये घालूयात थोडं थोडं पाणी आणि याचा घट्टसर असा गोळा करायचा। खूप सैल गोळा नाही करायचा, हलकासा घट्टसर ठेवायचा। हा गोळा मळून तयार आहे, मस्त दिसतोय। आता 10 मिनिटं झाकण ठेवून हे मुरवून घेऊया। ठिकसणी रोटीचं पीठ इथे मी छान मुरवून घेतलेलं आहे। साधारण 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। आता हे पुन्हा असं एकदा मळून घेऊया। आता याच्या ना 3 पोर्शनमध्ये आपण गोळा डिवाइड करूया। आता हा गोळा एकसारखा करून झाला की याची एक पोळी लाटून घ्यायची। जितकी शक्य असेल तितकी पातळ लाटून घ्यायची। तर हे छान असं लाटून झालं, जितकं शक्य असेल तितकं पातळ, की याचे ना डायमंड शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं। तर हे छान असं कट करून झालं, तुम्ही बघू शकाल मस्त असा शेप आलेला आहे। तर हे काढून एका डिशमध्ये ठेवायचं आणि मी सगळ्या इथे ना या रोटी लाटून घेते। तेल गरम केलेलं आहे। आता हे ठिकसणी रोटी यामध्ये घालूयात आणि छान तळून घ्यायचे। अगदी हाय हीटवर तळायची नाही, लो टू मीडियम हीटवर तळायची, म्हणजे ते छान खमंग तळल्या जातात। एक बाजू खालची बाजू छान तळून झाली की हे उलटवायची रोटी आणि वरची बाजू पण छान अशी तळून घ्यायची। आणि हे दोनही बाजूने छान असे खमंग तळून झाल्या, यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं आणि काढूयात टिश्यू पेपरवर। याच पद्धतीने या सगळ्या ठिकसणी रोटी मी तळून घेणार आहेत। या थंड झाल्या की हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या। 1 ते 1.5 महिना मस्त खमंग खुसखुशीत राहतात, टिकतात। चहा बरोबर लहान मुलांना डब्यामध्ये काहीतरी देण्यासाठी तुम्ही ऑप्शन बघत असाल, परफेक्ट ऑप्शन आहे हा। ठिकसणी रोटी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप मैदा, तिखट, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ, तेल, पाणी। मैदा घेत त्यात तिखट, हिंग, पांढरे तीळ, जिरे, ओवा आणि चवीप्रमाणे मीठ घालत ते एकत्रित करून यात गरम तेलाचं मोहन घालायचं आणि याचा घट्टसर गोळा तयार करायचा आणि याचे असे गोळे तयार करायचे आणि पातळ पोळी लाटत अशा पद्धतीने डायमंड शेपमध्ये काप करायचे। आता गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर हे काप तळून घ्यायचे। झाली आपली ठिकसणी रोटी तयार। आज आपण गुळ पापडी, ती पण अर्धा किलोच्या प्रमाणात कशी बनवायची ते बघतोय। सगळ्यात आधी मी कपचं पण प्रमाण इथे तुम्हाला देते आणि ग्रॅमचं पण प्रमाण देते। तर इथे 2.5 कप म्हणजे 300 ग्रॅम गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण घालतोय 1 कप, म्हणजे 2.5 कप गव्हाचं पीठ आहे तर 1 कप साजूक तूप किंवा मग साधारणपणे 125 ग्रॅम साजूक तूप। 300 ग्रॅमला 125 ग्रॅम साजूक तूप आपल्याला इथे हवं आहे। आता हे तूप घालून छान मिक्स करून घेऊयात।
आता मिक्स केल्यावर तुम्ही इथे बघू शकाल हे मिश्रण हलकंसं दाटसर दिसतंय, पण जसं हे गव्हाचं पीठ आपण भाजून घेऊ तसं त्या पिठातून पण तूप रिलीज व्हायला सुरुवात होते. सो एक 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवर एकसारखं ढवळत हे गव्हाचं पीठ आपल्याला खमंगाचं भाजून घ्यायचं आहे. एकसारखं मिक्स करत राहायचं आहे भाजत असताना. आता इथे गव्हाचं पीठ मी खमंगपैकी असं 10 ते 12 मिनिटं छान मध्यम आचेवर एकसारखं ढवळत भाजून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल मस्त असं तूप रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे गव्हाच्या पिठामधून आणि सुवासही खमंग येतोय. क्या बात आहे. आता हे पीठ आपण कढईच्या एका बाजूला काढून घेऊयात आणि या कढईमध्येच घालूयात अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं आणि 1 चमचा खसखस आणि हे हलकंसं आपण भाजून घेऊयात. आता खोबरं छान हलकंसं भाजून झालं की गव्हाच्या पिठामध्ये हे छान असं कंबाईन करून घ्यायचं. आता मी गॅस करते बंद आणि एक 2 ते 3 मिनिट आपण वाट बघणार आहोत. हे पीठ आहे ना हलकंसं थंड होण्यासाठी यामध्ये मी घालते थोडंसं जायफळ, 1 चिमूटभर, कारण यामध्ये आपण घालतोय गूळ आणि गूळ असेल तर जायफळाचा स्वाद खूप छान उतरतो, त्यामुळे अगदी चिमूटभर जायफळ आणि हे हलकंसं आहे ना थंड करून घेऊयात. खूप वेळ नाही करायचं, फक्त एक 3 ते 4 मिनिट. तुम्हाला जर गुळपापडी कुडकुडीत म्हणजे कुरकुरीत आवडत असेल, अशी कडक आवडत असेल तर गॅस सुरूच ठेवायचा, गूळ टाकायचा, मिक्स करायचं आणि ते छान गूळ मेल्ट झाला की लगेच मिश्रण ट्रेमध्ये ट्रान्सफर करायचं. ही गुळपापडी आपण करतोय मौसूद करण्यासाठी. गरम म्हणजे गूळ बेसिकली आपल्याला हीट करायचं नाही आहे. या गव्हाच्या पिठाची जितकी हीट आहे त्या हीटमध्ये तो आपण हळूच मेल्ट करून घेतो. आता हे साधारण 5 मिनिटं मी मिश्रण हलकंसं थंड करून घेतलेलं आहे. कोमट करायचं नाही, गरम म्हणजे त्यातून थोडीशी वाफ निघाली पाहिजेच. तर यामध्ये घालतोय 1 कप गूळ जो मी चिरून घेतला, किसून गूळ घेतला तरी चालेल आणि छान असा गूळ मौसूद होईपर्यंत या पिठामध्ये मिक्स करत राहायचं. आता इथे तुम्ही बघू शकाल गुळाचं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. आता एखादा ट्रे घ्यायचं किंवा अशी प्लेट घ्यायची आणि यामध्ये हे पूर्ण मिश्रण मी काढून घेते आणि स्पॅट्युलाच्याच हेल्पने छान हे असं प्लेटवर एकसारखं स्प्रेड करून घेते. आता एक चमचा घेतला आणि त्याच्या बॅक साईडने ना ही छान अशी एकसारखी गुळपापडी स्प्रेड करून घेतली आणि आता एक 5 मिनिट ही हलकीशी थंड करून घेऊ. एक 5 मिनिटं झालेले आहेत. ही वडी आहे ना हलकीशी गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या. या पद्धतीने तुम्ही बघू शकाल इझिली वड्या पडल्या जातात आणि हे छान कट करून घेतलं की आणखी एक 5 मिनिटं थांबायचं हे व्यवस्थित थंड होईपर्यंत. आणि आता आपण आहे ना हे गुळपापडी छान सेट झालेली आहे, हे आता काढूयात. सो एखादी सुरी वगैरे घ्यायची. येस, मस्त तुम्ही बघू शकाल छान वड्या पडत आहेत. क्या बात आहे. मस्त अशी गुळपापडी इथे आपली बनवून तयार आहे. वड्याही सुंदर पडत आहेत. पूर्ण थंड होऊन नाही द्यायचं हे आणि गुळपापडी रूम टेम्परेचरवरच ठेवायची आहे. वडी पाडण्यासाठी फ्रीजमध्ये वगैरे टाकायची नाही. तुम्ही बघू शकाल सुंदर वड्या पडल्यात, दिसतातही छान आणि एक तोडूनही दाखवते. बघू शकाल मौसूद बनते ही गुळपापडी, जिभेवर ठेवताच विरघळते. पूर्ण थंड झाली की डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. साधारणपणे 1 महिनाभर तरी छान टिकते आणि परफेक्ट अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात बनवून तयार होते. गुळपापडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2.5 कप गव्हाचं पीठ, 1 कप साजूक तूप, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, 1 चमचा खसखस, चिमूटभर जायफळाची पूड, 1 कप किसलेला गूळ. गव्हाच्या पिठात तूप घालून एकसारखं ढवळत खमंग भाजून घ्या. आता यात किसलेलं सुकं खोबरं आणि खसखस घालायची आणि हे एकत्र करून घेत यात जायफळ घालायचं आणि हे मिश्रण थोडं थंड करायचं. आता यात गूळ घालायचा आणि मिसळून घ्यायचा. आता हे मिश्रण एका ताटात पसरवून घ्यायचं आणि त्याचे असे काप करायचे. झाली आपली गुळपापडी तयार.
घरामध्ये भाजी बनवण्यासाठी काही भाजी नसेल तर अशा वेळेस आहे ना हा एक मस्त पदार्थ आहे, फटाफट बनवून तयार होतो आणि मुख्य म्हणजे अतिशय चमचमीत आणि चविष्ट लागतो। तर आज आपण इथे बनवत आहोत विदर्भ स्पेशल कणोरेचे गोळे किंवा याला तुरडाईचे लवट असंही म्हटलं जातं। इथे 2 चमचे तेल गरम केलेलं आहे। यामध्ये सगळ्यात आधी घालूयात जिरं मस्त फुललं की बारीक चिरलेला कांदा आणि कांदा ना हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात। सो पूर्वीच्या काळी ना जेव्हा धान्य काढले जायचे तर ते धान्य काढत असताना त्याची कणी पडायची, तर त्या कणीपासून असे वेगवेगळे म्हणजे ठोंबरा, घाटा आणि त्याचसोबत हे कणोरेचे गोळे असे वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे। सो हा त्यातला एक पदार्थ आहे। कांद्याला मस्त असा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की आता यामध्ये आपण घालतोय वाटण। तर हे वाटण बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे साधारण एक अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, त्यामध्ये घातल्या 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि त्यासोबत कोथिंबीर आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून याचं छान असं वाटण करून घेतलं। आता हे छान परतून घेऊयात मिनिटभर आणि ते हे वाटण घातल्यानंतर एक 3 ते 4 मिनिट छान हा मसाला मी परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया। तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे घालते काळा मसाला 1 चमचाभर आणि बॅडगी मिरची आणि हे परत एकदा मसाले मिनिटभर परतून घ्यायचे। आता हे मसाले परतून होतात तोवर ना इथे मी तुरडाईचे गोळे बनवून ठेवलेले आहेत। तर काय केलं यासाठी अर्धा कप तुरडाळ घेतली एका बाउलमध्ये, त्यामध्ये पुरेसं पाणी घालून तुरडाळ स्वच्छ धुवून घेतली। डाळ स्वच्छ धुवून झाली की त्यावर पुन्हा पाणी घातलं आणि एक 5 ते 6 तास डाळ व्यवस्थित सोक करून घेतलेली आहे। डाळ छान सोक करून झाली की त्यातलं पाणी म्हणजे चाळणीवर ती डाळ काढून त्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं। पाणी निथळून झाले की ती डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची, त्यामध्ये 1 ते 2 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची घालून पाण्याचा वापर अजिबात न करता त्याची भरड काढून घ्यायची। आता ही जी तुरडाईची तयार भरड आहे ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची, त्यामध्ये चवीपुरती घालायचे लाल तिखट, त्याचबरोबर हळद, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर बेसन। बेसनमुळे काय होतं ना या गोळ्यांना बाइंडिंग येतं आणि ग्रेव्हीमध्ये सोडल्यावर ते सुटत नाही, छान इंटॅक्ट राहतात। आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मिश्रण आणि छान व्यवस्थित एकजीव मिश्रण झालं की याचे छोटे छोटे पोर्शन्स घ्यायचे आणि हे पोर्शन्स घेऊन याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। ते झाले आपले कणोरेचे गोळे। आता इथे हे मसाला घातल्यावरही हे वाटण मस्त असं परतून झालेलं आहे। यामध्ये घालूयात पाणी, थोडंसं जास्त पाणी घालायचं कारण यामध्ये स्टार्च भरपूर असतो डाळीमध्ये, त्यामुळे ते जसं जसं शिजतं तसं तसं हे ग्रेव्ही घट्ट होत जाते। हे मिक्स करूयात आणि या ग्रेव्हीला रश्शाला मस्त एक उकळी काढून घ्यायची। इथे हे ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आली की हे जे गोळे आपण बनवून घेतलेले आहेत हे सोडूया, झाकण ठेवायचं आणि एक 10 ते 12 मिनिटं हे छान आपण शिजवून घेऊयात। खूप वेळ नाही लागत, 10 ते 12 मिनिटात हे व्यवस्थित शिजवून तयार होतं। तर इथे हे तुरडाईचे लवट मी मस्तपैकी एक 10 ते 12 मिनिटं छान शिजवून घेतलेले आहेत। आता चेक करूयात, पाव मस्त सुवास येतोय आणि हे असे फुलून वर येतात ग्रेव्हीच्या, याचा अर्थ ते शिजलेले आहेत, ते सिंक नाही झाले पाहिजे। आता आपण चेक करूयात, येस छान असे मऊसूत शिजलेले आहेत। हे ना गोळे ओव्हरकुक करायचे नाही, ओव्हरकुक केले तर काय होतं ना त्याचा जो सॉफ्टनेस आहे तो निघून जातो आणि ते टणक होतात किंवा कडक होतात, त्यामुळे ओव्हरकुक करायचं नाही। ते शिजून वर आले, तरंगायला लागले ग्रेव्हीमध्ये, याचा अर्थ ते छान शिजलेले आहेत। आता गॅस बंद करते। हे तुम्ही आहे ना ज्वारीची किंवा कळणाची भाकरीसोबत खाऊ शकता, अफलातून लागतात, राईससोबतही सर्व करू शकता आणि मुख्य म्हणजे अतिशय चविष्ट बनतात। घरामध्ये भाजी नसेल तर काय बनवायचा प्रश्न असेल तर हा एक उत्तम ऑप्शन आहे। विदर्भ विशेष तूर डाळीचं लवट करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, 3 ते 4 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, 1 चमचा काळा मसाला, 2 चमचे लाल तिखट, पाणी, चवीनुसार मीठ, अर्धा कप तूर डाळ, हिरव्या मिरचीचे तुकडे, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा बेसन।
जिऱ्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा। आता सुकं खोबरं, लसूण आणि कोथिंबिरीचं तयार केलेलं वाटण यात घालायचं आणि परतून घेत यात काळा मसाला, तिखट एकत्र परतून घ्यायचे। आता भिजवलेली तूर डाळ पाणी निथळून घेत त्यात लसूण, हिरवी मिरची घालून मिक्सर मध्ये भरड करायची। आता यात तिखट, हळद, मीठ आणि बेसन पीठ घालून याचे अशा पद्धतीने गोळे करायचे। आता तयार मसाल्यात पाणी, चवीप्रमाणे मीठ घालून एक उकळी काढायची आणि यात तूर डाळीचे गोळे घालायचे आणि साधारण 10 ते 12 मिनिट शिजवून घ्यायचे। झालं आपलं तूर डाळीचं लवट तयार। आज आपण मराठवाडा स्पेशल खुसखुशीत असे कोंडावळे कसे बनवायचे ते बघतोय। अतिशय खुसखुशीत बनतात, म्हणजे एकतर दमदमीत आहे, हेल्दी पदार्थ आहे, पौष्टिक आहे आणि चवीला अप्रतिम लागतं। सो सगळ्यात आधी इथे 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये घालूयात अर्धा कप ज्वारीचं पीठ, अर्धा चमचा हळद, ओवा, लसूण ठेचून घेतलेला 1 चमचाभर, मीठ चवीपुरतं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची। तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा हलकासा मौसूद गोळा मळून घ्यायचा। तर ही छान कणिक मळून झालेली आहे, तुम्ही बघू शकाल हलकीशी मौसूद करून घेतली मी। थोडं थेंबर तेल घालून ही कणिक आहे ना छान कोट करून घेऊया। आता कोंडावळे बनवण्यासाठी हलकंसं तेल घ्यायचं आणि हे असं आहे ना रोल करून घेऊया। हे असं छान याचा रोल केला की सुरी घ्यायची आणि ज्या आकारामध्ये तुम्हाला हवं आहे त्या लेंथमध्ये हे कट करून घ्यायचं, लांबीमध्ये। आणि काय करायचं, हे हलकंसं रोल करायचं। एकतर शेंगोळ्याचा आकार देऊ शकता किंवा मग मी इथे नुसत्याच्या रिंग्स करून घेते। शेंगोळ्याचा आकार दिला तरी चालेल। आता याच पद्धतीने सगळे कोंडावळे शेंगोळे मी बनवून घेते। इथे सुके कोंडावळे सगळे मी बनवून घेतलेत, मस्त दिसतात। आता इथे स्टीमरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। या प्लेटला मी खाली हलकंसं ग्रीसिंग केलं होतं तेलाने कोंडावळे त्यामध्ये ठेवण्यापूर्वी। आता हे प्लेट्स जातील स्टीमरमध्ये आणि छानपैकी 15 मिनिटं मध्यम आचेवर हे वाफवून घेऊया। आता इथे हे कोंडावळे मी 15 मिनिटं मीडियम टू हाय हीटवर छान स्टीम करून घेतलं। आता गॅस बंद करते, चेक करेल। येस, तुम्ही बघू शकाल मस्त फुललेत हे, जबरदस्त। आता हे असेच तुम्ही खाऊ शकता, पण आपल्याला हे खुसखुशीत करायचे। हे हलकेसे थंड करून घेऊयात। आता हे कोंडावळे आपण फ्राय करून घेणार आहोत, तेलामध्ये हलकेसे परतून घेतो। तर 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये सगळ्यात आधी मोहरी छान तडतडली की यामध्ये घालूयात जिरं, अर्धा चमचा जिरं। जिरंही मस्त असं फुललं की हिंग घालायचं आहे चिमूटभर, कढीपत्ता, हे जे आपण वाफवून घेतलेले कोंडावळे किंवा शेंगोळे हे, आणि हे तेलावर आधी आहे ना छानपैकी परतून घेऊया। छान असे खुसखुशीत होईपर्यंत परतायचं। तर इथे तुम्ही बघू शकाल मस्त असे खुसखुशीत होईपर्यंत हे कोंडाळे मी तेलामध्ये परतून घेतलेले आहेत, अफलातून दिसतात। हे असेच खायला पण जबरदस्त लागतात, पण याला आपण थोडंसं मसाल्यांचं कोटिंग देणार आहोत। तर सगळ्यात आधी 1-2 चमचे यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट आणि त्याचबरोबर हलकंसं लाल तिखट, थोडंसं मीठ घालूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळे मसाले ना कोट करूयात। 2-3 मिनिटच फ्राय करायचे। एकदा मसाले घातले की तर गॅस बंद करते। अतिशय खुसखुशीत, चमचमीत आणि रुचकर बनतात हे कोंडाळे। पुन्हा भेटूयात अशाच मस्त खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत। तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा। सुके कोंडावळे करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ, अर्धा चमचा हळद, पाव चमचा ओवा, 1 चमचा लसणीचा ठेचा, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, पाणी, तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट,
1 चमचा संडे मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. गव्हाच्या पिठात ज्वारीचं पीठ, हळद, ओवा, ठेचलेला लसूण, मीठ आणि हिरवी मिरची घालून एकत्र करून याचा मऊसूत गोळा तयार करायचा. आता अशा पद्धतीने याला आकार द्यायचा आणि तेलाने ग्रीस केलेल्या ताटात हे कोंडवळे स्टीम करायचे. आता मोहरी, जिरं, कढीपत्त्याच्या फोडणीत खरपूस परतायचे. आता यावर शेंगदाण्याचा कूट, संडे मसाला, तिखट आणि चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालायची आणि परतून घ्यायचे. झाले आपले पारंपरिक सुके कोंडवळे तयार.